नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका ताईंचा अतिशय सुंदर अनुभव आणि अगदी अंगावरती काटे आणणारा अनुभव बघणार आहोत. तर या ताईंचं नाव आहे मेघना. तर कालच त्या ताईंचा आम्हाला मेल आला आणि अनुभव वाचल्यानंतर इतका सुंदर अनुभव आणि त्या ताईंनी सांगितलं की ताई तुम्ही हा अनुभव नक्की शेअर करा. बघा, अनुभव लोकांच्यापर्यंत शेअर करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. यातून सुद्धा आपली स्वामी सेवाच घडत असते. कारण तो अनुभव ऐकल्यानंतर एखादा म्हणतो ना की एक स्वामी भक्त असतो एखादा की जो स्वामींची सेवा करून करून दमलेला आहे, थकलेला आहे, तरीही त्याच्या आयुष्यात काही बदल घडत नाहीत. तर त्याला एक नवी उमेद मिळते, नवी प्रेरणा मिळते. बाबा याचं चांगलं झालं आहे ना, माझंसुद्धा स्वामी नक्की चांगलं करतील. तर अशी नवी उमेद आणि प्रेरणा देणारा हा अनुभव आहे. बघा, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपल्याला स्वामी दर्शन देतात. अगदी कोणत्या रूपात येऊन आपलं संरक्षण करतील हे सांगता येत नाही. म्हणून अनुभव तुम्ही नक्की शेअर करा. छोटा असो मोठा असो, नक्की अनुभव शेअर करा. तर बघा, हा अनुभव जो आहे तो मी सांगितलं की मेघना ताईंचा आहे. तर कधीकधी असं होतं ना की आपण भले स्वामींची सेवा करत असतो, पण आपल्या आयुष्यात काहीच बदल घडत नाहीत, काहीच नाही. कारण ते आपले भोग असतात, लक्षात घ्या. आणि महाराजांनी सांगितलेलं आहे, तुझे भोग तुलाच भोगायचे आहेत, तुझ्या भोगांच्या आडवा मी येणार नाही. पण माझी सेवा जर अखंड करत राहिलास, माझा नामजप जर तू करत राहिलास, तर नक्कीच मी तुझ्या भोगांची तीव्रता कमी करेन आणि तुझं जे काही इच्छित फळ आहे ते तुला नक्की देईन. आणि महाराज देतातच, हे लक्षात घ्या. आणि ज्यावेळी आपण महाराजांचा नामजप करतो, साक्षात महाराज आपल्याला जपतात, हे लक्षात घ्या. आणि असाच काहीसा हा अनुभव आहे. ताईंचा अनुभव जो आहे तो तारक मंत्राचा अनुभव आहे. अगदी अंगावरती काटे आणणारा अनुभव आहे. तर ज्यावेळी आता ताईंनी सांगितलं की म्हणजे ताईंचा बर्थडे होता आणि एखाद दिवस आपण एन्जॉयमेंट म्हणून आपण बाहेर वगैरे जेवायला जातो, हॉटेलमध्ये वगैरे. तर ताईंचं तसंच झालं होतं. ताईंचा बड्डे होता आणि म्हणजे बड्डे होऊन गेला होता, पण म्हणतो ना की आपण पार्टी पेंडिंग आहे असं वगैरे आपलं चाललेलं असतं. तर त्या दोघांचं म्हणजे ताईंचं आणि त्यांच्या मिस्टरांचं असं चाललेलं. आणि एक दिवस म्हणजे बड्डे होऊन गेल्यानंतर एक 3-4 दिवसांनी ताई बोलल्या की आपण आज हॉटेलवर जेवायला जाऊया. तर त्या दोघांचं ठरलं आणि ते गेले. तर असं ठरल्यानंतर म्हणजे असं आता हॉटेल काय, जिथे सिटी आहे तिथे हॉटेल असतात, पण ताई ह्या म्हणजे सिटी म्हणजे त्यांच्या गावापासून हॉटेल थोडं लांब होतं. ताई या असा म्हणजे खेडेगावामध्ये वगैरे असे राहत होत्या आणि तिथून तालुक्याच्या गावी अगदी 1-7-8 किलोमीटर जावं लागत होतं. पण एक वेगळं काहीतरी, थोडीशी एन्जॉयमेंट म्हणून ताई जेवायला बाहेर गेल्या. आणि ताई आणि ताईंचे मिस्टर ते दोघेच राहत होते. जॉबसाठी वेगळी म्हणजे बाहेरगावी होते, त्याच्यामुळे आणि त्यांची जी फॅमिली होती ती लांब होती, त्याच्यामुळे ते दोघेच राहत होते. तर ते गेले आणि झालं असं, त्या दिवशी त्या दादांचं काहीतरी पार्सल आलं होतं, जे की त्या म्हणजे जिथे ते गेले होते हॉटेलमध्ये जेवायला, त्या म्हणजे तिथे जवळपास तिथून पुढे एक थोड्या किलोमीटर अंतरावरती ते पार्सल कुणाच्या तरी दुकानात आलं होतं, म्हणजे ठेवलं होतं. आणि ते त्या दादांना कलेक्ट करायचं होतं आणि म्हणजे हे पण काम होतं आणि जेवायला म्हणून पण ते गेले होते. तर असं झालं की म्हणजे एक रात्री 9:30च्या आसपास ताई आणि दादा गेले होते आणि 9:30 वगैरे वाजले असतील. आणि दादा बोलले की पहिल्यांदा मी पार्सल घेऊन येतो, अगदी 5 ते 10 मिनटं लागतील, तू तोपर्यंत इथंच थांब. तर ताईंनाही ते योग्य वाटलं, कारण उगाच त्यांना तिकडं जाणं पण त्यांना गरजेचं वाटलं नाही. त्यामुळे ताई बोलल्या की मी इथेच उभी राहते, तुम्ही लगेच पटकन जाऊन या. तर दादा बोले लगेच येतो आणि तू तोपर्यंत इथे उभे राहा. तर ताई हॉटेलच्या बाहेरच उभे होत्या. हॉटेलमध्ये सगळे कपल्स वगैरे फॅमिली म्हणजे बरेच गर्दी होती आणि ताई हॉटेलमध्ये पण जाऊ शकत नव्हत्या. त्यामुळे त्या, कारण एकटं कसं जाणार, त्याच्यामुळे त्या हॉटेलच्या बाहेरच उभ्या होत्या. आणि झालं असं की जो माणूस बघा महाराज कशी परीक्षा घेत असतात आणि त्या परीक्षेमधून ती परीक्षा घेत असतानासुद्धा महाराजच आपल्याला मदत करत असतात. पण परीक्षेचा काळ जो असतो ना, तो आपला काळ असतो. महाराजांच्यावरचा विश्वास, महाराजांचं म्हणतो ना की नामस्मरण, अखंड त्यांच्यावरचा विश्वास, माझ्यावरही हिचा किती विश्वास आहे हे सुद्धा महाराज बघत असतात. म्हणून आपले महाराज परीक्षा घेत असतात. पण त्या परीक्षेमध्ये खरं उतरणं हे आपलं काम असतं. आणि असंच काहीसं ताईंच्यासोबत घडलं. आणि
ज्यावेळी ते दादा गेले, दादा बोलले मी लगेच येतो, तोपर्यंत इथं उभे राहा. ताई उभे राहिला. 5 मिनटात, अगदी 5 ते 10 मिनटात येणारा माणूस अर्धा तास झाला, 1 तास झाला, 1.5 तास झाला, तरीही तो माणूस आला नाही. म्हणजे त्यांचे मिस्टर आले नाहीत. ताई त्यांना वारंवार फोन करत होत्या, पण फोनसुद्धा बघा त्याच वेळी आउट ऑफ कव्हरेज दाखवत होता. म्हणजे नेटवर्कच नव्हतं. सतत म्हणजे मिनटाला ताई फोन करत होत्या, पण ताईंचा फोन काय लागत नव्हता. सॉरी, दादांचा फोन काय लागत नव्हता. ताई इतक्या घाबरल्या. जवळजवळ 1.5 तास ताई त्या हॉटेलच्या बाहेर उभ्या होत्या. त्या आत पण जाऊ शकत नव्हत्या. इकडे आड आणि तिकडे विहीर असं ताईंचं झालं होतं. जसं वेळ पुढे जाईल तसं ताई खूप घाबरत गेल्या. म्हणजे रात्र होत गेली. बघा ताई 9:30च्या आसपास आल्या आणि तिथून पुढे 1 तास 1.5 तास ते दादा काही आले नाहीत. जवळजवळ 10:30 पावणे 11 वाजत आले तरीसुद्धा दादा आले नाहीत. फोनसुद्धा लागत नव्हता. आणि म्हणजे दादा जे काही होते त्यांच्यासोबत काय घडलं होतं ते तुम्हाला पुढे सांगते. आता काय झालं होतं बघा, ज्यावेळी ताई तिथे उभे होत्या, आता रात्रीची वेळ म्हटलं की बरीच लोक व्यसन करत असतात. आता मी स्पष्टच बोलते, दारू वगैरे पिलेली माणसं म्हणजे असतातच. आणि तिथे म्हणजे हॉटेलपासून ताईंना एकटी बघून काही 2 व्यक्ती, अज्ञात व्यक्ती, त्या ताईंची ओळख पाळख काही नव्हती. अज्ञात व्यक्ती, ज्या व्यक्तीने दारू पिली होती, व्यसन केलं होतं आणि त्या ताईंच्या अगदी समोर येऊन उभे राहिले. म्हणजे ताई या बाजूला आणि रस्त्याच्या पलीकडे ते 2 व्यक्ती, आणि एकटक त्या ताईंच्याकडे ते बघत होते. आता बघा, हल्ली असं जमाना झाला आहे की स्त्री एकटी बाहेर पडणं खूप मुश्किल झालेलं आहे. बऱ्याच वेळेला आपण चॅनलवरती बघत असतो, टी व्हीवरती, की किती म्हणजे आपल्याला न्यूज येत असतात. तर त्या ताईंच्या मनात नको ते विचार यायला लागले, भीती वाटायला लागली. एकतर दादांचा फोन पण लागत नव्हता. तिकडे दादांची ही अवस्था तशीच झाली होती. आता दादांसोबत काय घडलं होतं ते सांगतेच. तर बघा, आणि इकडे ताई उभ्या होत्या. समोर ती 2 माणसंही इतका वेळ उभी होते ना, की म्हणजे ती माणसं जायचं नावच घेत नव्हती. ती कोणत्या उद्देशानं बघत होती हे माहीत नाही. पण बघा, स्त्रीला असा एक दागिना देवाने दिला आहे की समोरचा व्यक्ती कोणत्या नजरेनं आपल्याकडे बघतोय हे त्या स्त्रीला लगेच कळतं. तुमच्यासोबतसुद्धा अशा गोष्टी घडल्या असतील. बघा, खरंच सांगते, इतर गोष्टी माहीत आहे, पण स्त्रीला एक असा देवाने दागिना दिला आहे की समोरचा पुरुष कोणत्या नजरेनं आपल्याकडे बघतो हे तिला लगेच कळत असतं. तर ती 2 व्यक्ती जे आहेत त्या ताईंच्याकडे असे म्हणजे बघत होते. आणि ताईंच्या अंगावरती दागिने पण होते, असे जास्त काही नाही, म्हणजे आपलं नॉर्मल मंगळसूत्र, कानातलं वगैरे, हातात बांगड्या असं होतं. तर ताईंना खूप भीती वाटायला लागली. कुणाला फोन पण त्या लावू शकत नव्हत्या, कारण एवढ्या रात्री कुणाला काय सांगायचं, म्हणून त्या ताई कुणाला फोनही लावत नव्हत्या. हॉटेलमध्ये आत पण जाऊन बसू शकत नव्हत्या. सगळीकडून असं म्हणतो ना की सगळेच दरवाजे बंद झाले असं त्या ताईंचं झालं होतं. आणि शेवटी ताईंनी नामस्मरण चालू केलं. अर्थात त्यांचं चालूच होतं. शेवटी ताईंनी तारक मंत्र म्हणायला चालू केला. इतक्या ताई घाबरून गेल्या होत्या. एकतर दादा येत नव्हते, काय करावं कळत नव्हतं. पुढे ती 2 माणसं होती. आणि म्हणजे म्हणतो ना की ती माणसं म्हणजे काय माहीत नाही, पण ती माणसं तिथून हलतच नव्हती. तर ताईंच्याकडे अशी एकटक बघत होती, तिथून हलत नव्हती. ती कोणत्या उद्देशाने पाहत होती नाही माहीत. पण जोपर्यंत ताई तिथे उभे होत्या तोपर्यंत ती माणसं 2 तिथेच उभी होती. आणि थोड्या वेळाने अगदी ती ताईंच्या शेजारी येऊन उभी राहिली. म्हणजे ताई इथं आणि अगदी थोड्या अंतरावर इथे त्यांची गाडी जिथे होती त्या दोघांची तिथेच येऊन उभी राहिली. त्यावेळी तर ताई इतक्या घाबरल्या की ताईंनी तारक मंत्र म्हणायला चालू केला. अगदी मनापासून त्यांनी महाराजांना हाक मारली, महाराज आता तुम्हीच मला यातून रस्ता दाखवा, यातून मार्ग दाखवा, मला यातून म्हणजे काय करावं कळेना, माझे तुम्हीच संरक्षण करा. आणि एखाद्याची मदत मागायची म्हणली तर तेही ताई करू शकत नव्हत्या. तर कारण कोणी ओळखीचं पाळखीचं नव्हतं त्याच्यामुळे. आणि बघा, सगळ्यात म्हणतो ना की आपण ज्यावेळी आपल्याला दुःख होतं, काहीच मार्ग दिसत नाही, त्यावेळी एकच मार्ग दिसतो, ते म्हणजे आपले स्वामी. तर ताईंच्या मनापासून ताईंनी स्वामींना हाक मारली. मनापासून ताईंनी तारक मंत्र म्हणायला चालू केला. आणि म्हणतो ना की निशंक होय रे म्हणा, निर्भय होय रे म्हणा, प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे म्हणा,
अतर्क्य अवधूत हे स्मरतृगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. आणि त्याच्या पुढचंच बघा, उगाची भीतोसी. आता तारक मंत्र हा असा मंत्र आहे की कोणत्याही संकटातून तारून नेणारा आहे, संरक्षण करणारा हा मंत्र आहे. महाराजांनी अनमोल दागिना आपल्याला दिलेला आहे. उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. तर हे ज्यावेळी असं आपण म्हणत जाऊ ना, एक दिव्य शक्ती आपल्यामध्ये संचारत असते. आणि खरं सांगू का, जसं अगदी ताईंच्या आजूबाजूला कोणीही नव्हतं, अगदी कुत्रं मांजर काहीही नव्हतं. फक्त त्या ताई हॉटेलमध्ये आतल्या आत गर्दी होती आणि ती 2 माणसं होती. रस्त्यावर कुणी ये जा नव्हतं. अगदी एखाद दुसरी गाडी येत जात होती. दादांचा काही पत्ता नव्हता आणि अशा अंधारमय वातावरणात ताई उभ्या होत्या आणि फक्त मनात महाराजांचं नामस्मरण, तारक मंत्र चालू होतं. आणि अचानक जिथे काही आसपास ताईंनी आल्यापासून बघितलं पण नव्हतं, जसं ताईंनी तारक मंत्र म्हणायला सुरुवात केली तसं ताईंच्या जवळ कुठून आलं काय माहीत नाही, पण ताईंच्या जवळ एक कुत्रा येऊन उभा राहिला. अगदी ताई इथे आणि ताईंच्या अगदी जवळ तो कुत्रा येऊन उभा राहिला. आणि ज्यावेळी ती 2 माणसं जवळ येऊ लागली त्यावेळी त्या कुत्रा जो आहे तो जोरजोरात त्यांच्यावर भुंकू लागला. आणि तो म्हणजे ती 2 माणसं जे आहेत, ज्या क्षणी तो कुत्रा तिथे आला ना ताईंच्याजवळ, त्या क्षणी ती 2 माणसं होती ती निघून गेली. इतका हा सुंदर अनुभव आहे ना. जसं ताईंनी तारक मंत्र म्हणायला चालू केला तसा तो कुत्रा त्यांच्याजवळ येऊन उभा राहिला. आणि जोपर्यंत दादा आले नाहीत तोपर्यंत तो कुत्रा त्यांच्याजवळ उभा होता. बघा, एखाद्या वेळेस आपण घरामध्ये कुत्रा पाळतो. कुत्रा हा अतिशय प्रामाणिक प्राणी आहे, आपल्या कर्तव्यनिष्ठ प्राणी आहे म्हटलं जातं. आणि खरंच सांगते, त्याचं तो कर्तव्यच करत होता. आणि कुत्रा म्हणजे साक्षात दत्त महाराजांचं वाहन आहे. दत्त महाराजांच्या आसपास बरेच असे श्वान असतात आणि साक्षात महाराज कुत्र्याच्या रूपामध्ये येऊन साक्षात महाराजांनी ताईंचं रक्षण केलं. आणि त्याहून पुढची गोष्ट म्हणजे ज्या क्षणी ते कुत्रं येऊन त्या दोघांवरती भुंकायला लागलं त्यावेळी ती 2 माणसं तिथून निघून गेली. आणि ज्यावेळी ती 2 माणसं निघून गेली त्यावेळी ताईंच्या जीवात जीव आला. आणि ती 2 माणसं निघून गेल्यानंतर सुद्धा ते कुत्रं तिथंच उभं होतं, लक्षात घ्या, तिथंच उभं होतं ते. आणि त्यानंतर अगदी काही विदिन अ मिनिट तिथे दादा आले आणि साक्षात ताईच्या डोळ्यात पाणी आलं होतं. ताई म्हणजे रडत होत्या. तर दादा बोले, तू का रडते, सॉरी, मला माफ कर. मला म्हणजे फोन पण लागत नव्हता आणि माझी गाडी बंद पडली होती. तर त्या दादांची गाडी बंद पडली होती आणि गाडी तर चालू करणं होतं, कारण त्याशिवाय कसं येणार ते. फोन पण लागत नव्हता, इतर कोणाच्या फोनवरून फोन करू पण शकत नव्हते. तर त्याच्यामुळे दादा गाडी दुरुस्त करण्यात बिझी होते. तर इकडे म्हणजे त्यांची पण तिकडे अवस्था तशीच झाली होती की इकडे वाट बघत असेल, काय झालं असेल. आणि लवकरात लवकर येण्याचा मी खूप प्रयत्न केला, पण गाडी बिघडली त्याच्यामुळे मी आलो नाही, त्याच्यामुळे मला माफ कर असं दादा पण बोलले. पण ताई बोलल्या, तुम्ही नाही आलात पण स्वामींनी साक्षात माझं रक्षण केलं. तर दादा बोलले, कसं काय. तर जे काही घडलं ते सगळं ताईने त्यांना सांगितलं. आणि ज्यावेळी दादा आले त्यावेळी ते कुत्रं जे होतं ते तिथेच होतं. दोघांनीही त्या कुत्र्याला नमस्कार केला. साक्षात महाराजांनीच येऊन त्यांचं रक्षण केलं. आणि तुम्हाला माहिती आहे ना की दत्त महाराजांच्या अवतीभोवती, दत्त महाराजांच्या मंदिरात नेहमी असे जे कुत्रे असतात ते असतातच, श्वान असतातच. तर मला खूप अनुभव हा आवडला म्हणून तुमच्यासोबत शेअर करावासा वाटला. तर बघा, अशा प्रकारे महाराज आपल्याला रक्षण करतात. कधी कोणत्या रूपात येऊन रक्षण करतील काही सांगता येत नाही. दोघांनीही त्या कुत्र्याला नमस्कार केला आणि महाराजांचं नामस्मरण केलं. आणि ज्यावेळी दादा आले त्याने नमस्कार केला त्यावेळी ते कुत्रं तिथून निघून गेलं. म्हणतो ना की साक्षात्कार झाला किंवा चमत्कार झाला. जिथे आसपास कुठंच कुत्रं दिसत नव्हतं, काळं मांजर पण नव्हतं, अगदी किर्र आवाज होता, तिथे ते कुत्रं येऊन उभं राहिलं ताईंच्या जवळ, त्यांचं रक्षण केलं. जे काही त्यांच्यावर संकट आलं होतं त्यालाही दूर लोटलं आणि त्यांच्या दादांनाही
दादाही परत आले. तर इतका सुंदर अनुभव आजचा मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता. तर त्या ताईंचा खूप सुंदर अनुभव आहे. ताईसुद्धा ऐकत असतील. तर ताईंनी मला सांगितलं होते की ताई तुम्ही हा अनुभव नक्की शेअर करा. तर चला म्हटलं तुमच्यासोबत शेअर करू. तर अशा प्रकारे बघा महाराज आपलं रक्षण करत असतात. कधी कधी आपल्याला कळत नाही आणि महाराज आपल्याला संकेत देत असतात. आपल्या सेवेचा अनुभव आपल्याला देत असतात. पण ते संकेत समजण्याची सुद्धा आपली कुवत असावी. ज्यावेळी तुम्ही मनापासून महाराजांना हाक माराल ना, नक्कीच महाराज तुमच्या मदतीला धावून येतातच यात काही शंका नाही. तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.